काही जणांच्या बुवा उंचावले असतील, काही जण ओळखताय. या आता कोण बाई, म्हणजे कुठच्या पदावर आहेत? नाही, मी पदावर कुठच्याच नाही आहे, पण अभिमानाने सांगते, सर्व्हिस 32 वर्ष आणि गेले 32 वर्ष एकाच झाडावरती बसून असलेली मी आहे गीतांजली संतोष सातर्डेकर, पूर्वीची पियणकर. काही लोक ओळखतात मला. आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, शासनाने अनेक धोरणं, अनेक निर्णय जाहीर केले. प्रत्येक वेळी मला असं दिसून आलं की प्राथमिक शिक्षक समिती ज्या धैर्याने आणि चिकाटीने उभी राहिली, कधीच मागे हटली नाही. आतापर्यंत ज्या ज्या वेळी गरज होती शिक्षकांना न्यायाची, त्यावेळी न्यायाची चाड असलेली आणि अन्यायाची चीड असलेली आपली शिक्षक समितीच प्रत्येक वेळी उभी राहिलेली आहे. किती येऊ देत संघटना, इंग्रजीतून निघून गेले, जाताना झोडा फोडा आणि झोडा युद्ध नीती ठेवली. शिक्षक आहात ना आपण, कळत नाही कुठची नीती अवलंबायची आणि कुठची दूर सरायची. ती नीती परी ठेवली शिक्षकांनी, म्हणून एवढ्या संघटना आहेत. काय उपयोग एवढ्या संघटनाचा? आता 15 मार्चचा जो निर्णय झाला 2024चा, त्यावेळी गरज होती सर्व शिक्षकांनी समन्वय करण्याची, पण आपल्याला श्रेय पाहिजे. शिक्षक संघटना श्रेयासाठी आहे आणि त्यामुळे समितीने या महाआंदोलनात दिलेली हाक कोणाच्याही कानापर्यंत गेली नाही, पण कोणाला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे? शिक्षकांनाच ना. केवळ शिक्षकांना नाही, हा लढा आहे तो केवळ शिक्षक इथे देण्यासाठी उभे राहिले नाहीत, कारण हा लढा केवळ शिक्षकांचा नाहीये, हा ज्या लेकरांसाठी आम्ही आहोत नियुक्त केलेले, त्या लेकरांसाठी सुद्धा हा लढा आहे, हे शासनाला कळलं पाहिजे. कारण केवळ शिक्षक आता अतिरिक्त ठरतायत म्हणून आम्ही घाबरलेले, भेदरलेले अजिबात नाही. कारण शिक्षक संघटनेचे पाईक जर भित्रे असते, आज सकाळची शाळा असताना माझा महिला वर्ग एवढ्या प्रमाणात आहे, दोडामार्ग नव्हे तर वैभववाडीसारख्या ठिकाणाहून इथे बायका म्हणजे स्त्रिया आलेल्या आहेत. का आल्यात? त्यांच्या घरात कामं नाही, नोकर भरले म्हणून ते आले आहेत. अरे सकाळची शाळा करून पहाटे उठल्यात, कुठे कुठे शाळेला जात आहेत, तिथून येत आहेत, आणि ते केवळ आणि केवळ शिक्षक समितीवरचा अतूट असा विश्वास, आणि तोच विश्वास आता सुद्धा नक्की सार्थ ठरणार आहे. कारण 15 मार्च 2024ला निर्णय देत आहे, त्याच्यानंतर शिक्षक भरती होते. माफ करा, इथे नवीन शिक्षक आहेत, तुम्ही लागलात त्याबद्दल आनंद आहे, कारण तुम्हाला सुद्धा आमच्या देण्याचा अधिकार आहे. तुम्ही किती वेळ वाट बघणार, ठीक आहे. पण जर शिक्षक अतिरिक्त होणार होते तर मग एवढ्या घिसाड घाईने ही शिक्षक भरती झालीच का? झाली, ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी, पदवीधर भरले गेले, आता पदवीधरच अतिरिक्त झाले, सगळ्यात जास्ती प्रमाणात पदवीधर अतिरिक्त झाले. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पदवीधर भरले, त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान पदवीधर किती आहेत? मग भाषेचे पदवीधर का भरले? गेली कित्येक वर्ष आपण आपली जी शैक्षणिक पात्रता आहे ती वाढवत आहेत. कितीतरी प्राथमिक शिक्षक आपली BA, MA, MAd शिकलेले, नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, ते प्रतीक्षेत आहेत कधी आम्हाला पदवीधरचं पद मिळेल. S14 मंजूर झालं, आता त्यांनाही त्याचा लाभ मिळाला असता, पण नाही. कोणाला भाषेचे शिक्षक इतके असताना आपल्याकडे सुद्धा नवीन पदवीधर भरतीमध्ये भाषेचे पदवीधर घेतले गेले, हे कितपत योग्य आहे? आणि आता म्हणतायत अतिरिक्त झालेले शिक्षक. कसे अतिरिक्त झाले? आधी भान नव्हतं, हे भरत असताना भान ठेवण्याची गरज होती. आणि आता कुठेतरी ह्या साविनानिक अशा आपल्या हक्कांचं इथे उल्लंघन पायमल्ली होताना दिसत आहे, आणि त्याला सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे. कारण मला दुर्दैवाने आणि खेदाने म्हणावं लागतं, काही जण आले नाही तिथे, आपली संख्या खूप मोठी आहे, जे आलेले आहेत त्यांचं सर्वांचं कौतुक, अभिनंदन. पण जे इथपर्यंत सक्षम कारण नसतानाही आलेले नाहीत, त्यांना मी असं म्हणेन, बांधावरती उभं राहून शेती करून, बरीचशी शेतकऱ्याची मुलं आहोत आपण, बांधावर उभं राहून शेती करता येत नाही, त्याला चिखलात मातीत उतरावं लागतं, तेव्हा शेती होते. आता जे बांधावर बसले त्यांनी जागे व्हा, आणि जर त्याने जागे होत नसतील तर त्यांना जागा करा आणि त्यांना सांगा बांधावर बसून शेती होणार नाहीये, उतरा खाली या मातीमध्ये. इथे तुम्ही आंदोलनात उतरल्याशिवाय हा लढा यशस्वी होणार नाही. ज्यावेळी पूर्ण ताकदीनिशी, शक्तीनिशी तुम्ही एकत्र येणार, तेव्हा कोणाची हिंमत होणार नाही की असे जाचक असलेले निर्णय घेण्याची. आणि हे निर्णय काय येत आहेत? कारण आपल्या शिक्षकामध्ये एकजूट नाहीये.
अनेक संघटना, प्रत्येक संघटनेला हवंय की हे नाही ते करते, शिक्षक समिती करते ना, मग आपण नाही करायचं, करू दे त्याला. अरे पण उद्या सकाळी त्याची जी गोड फळं चाखायला मिळणार आहे ते शिक्षक समितीचे पाईकच चाकणार आहेत का? यांना मिळणार नाहीये का? त्यामुळे सगळ्यांनीच आता एकजुटीने एकत्र या. त्याचबरोबर जे बांधावर आहेत त्यांनाही म्हणा उतरा खाली, थोडी शेती बघूया करून आपण पण, कारण त्याची गोड फळं आपल्याला सगळ्यांना मधुरतेने चाकायचे. शिक्षक समिती कधी हरली नाही, शिक्षक समितीने कधीही पाय मागे घेतला नाही आणि शिक्षक समितीने कधीही घेतलेला जो हातामध्ये घेतलेला वसा आहे तो टाकलेला नाही. त्यामुळे निश्चितच आताची संख्या ही आपली बघता मला खात्री आहे की आपण निश्चितपणे यशस्वी होणार म्हणजे होणार. हा निर्णय 100% आपल्याला खात्री आहे, आताच खात्री आहे आपल्याला की आता फक्त काय औपचारिकता करायची म्हणून करायची आहे, बाकी काही नाही. हा निर्णय मागे घेण्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही. कारण फक्त प्राथमिक शिक्षक समिती, ज्यावेळी प्राथमिक शिक्षक समिती आहे त्यावेळी तिथे यश असणार आणि असणारच. जय शिक्षक समिती.